केंद्रातील मोदी सरकारने कामगारांना देशोधडीला लावले। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा। विष्णू कारंपुरी महाराज। 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांनी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। जागतिक कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे सकाळी 9 वाजता भगवा झेंडावंदन श्रीमती चंद्रकला बोगा या ज्येष्ठ मातेच्या वतीने करण्यात आला। त्यानंतर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींना मिठाई वाटप करण्यात आले। यावेळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी व कामगारांना त्यांचा हक्क प्राप्त करण्यासाठी शहीद झालेल्या त्यागी महापुरुषांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली आणि जागतिक कामगार दिन कामगारांचे व कामगार संघटनांचे संघर्ष करण्याचे सर्व कायदे व हक्क हिरावून घेण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार हे जनसुरक्षा कायद्याअंतर्गत करत आहेत। हे अत्यंत दुर्दैव व गंभीर बाब आहे। म्हणून कामगारांनी या जनसंरक्षण कायद्याची पूर्ण माहिती सर्वसामान्य जनसमुदायामध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हाच एक पर्याय आहे। म्हणून जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा देताना केंद्रातील मोदी सरकारचा मात्र निषेध नोंदविला। शेवटी सर्व कामगार बंधू भगिनी व सोलापूरकर वासियांना शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी श्रीनिवास बोगा, अक्षय नंदाल, प्रभू श्रीराम, विठ्ठल श्रीराम, सुमित भांडेकर, लक्ष्मीकांत कोडम, श्याम नंदाल, गोपी नंदाल, रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, राणी दासरी, सविता दासरी, शुभांगी वड्डेपल्ली, शरणप्पा जगले यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने व मी सोलापूर माझ्या सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने महाराष्ट्र दिन त्याचबरोबर जागतिक कामगार दिनानिमित्त झेंडावंदनाच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। प्रामुख्याने आज जागतिक कामगार दिन म्हणजे कामगारांसाठी हक्क मिळवण्याचा दिवस। कामगारांसाठी अनेक लोकांनी हक्क प्राप्त करण्यासाठी बलिदान केले, अशांचा आठवण करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज जागतिक कामगार दिन आहे। परंतु या जागतिक कामगार दिन अत्यंत खेदानं सांगावं लागतं की या देशातील मोदी सरकारनं मनुवाद्यानं 40 कायद्याचे 4 कायदे आणले आणि या 4 कायदे देखील पूर्णपणे जनसुरक्षा कायद्याअंतर्गत नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे। पुढे जाऊन आपण 5 लोक एक होऊ शकत नाही किंवा एकाला काही कामगाराला अन्याय झाला किंवा कामगाराला काय आपल्याला अडचण आली, कामगाराबाबतीत काय बोलायचं असलं तर बोलायचं नाही आणि डायरेक्ट जेलमध्ये जायचं, असा कायदा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। अशा कृतीला जागतिक कामगार दिनी मी निषेध करतो आणि कामगार दिनाच्या कामगारांना सर्व कामगार बंधू भगिनी सोलापूरकरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर महाराष्ट्र दिनाच्या बाबतीत बोलताना या महाराष्ट्र दिन निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते, अनेक स्वतंत्र सैनिक, अनेक त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील दिग्गजांनी आपले बलिदान दिले। महाराष्ट्र एकीकरणासाठी 135 लोकांनी बलिदान दिला। अशा या महाराष्ट्र दिनी देखील महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सर्व कामगार बंधू भगिनी आणि सर्व जनता जनार्दनांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि महाराष्ट्र दिन साजरा करत असताना एक अत्यंत आनंद वाटतो की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, कारण महाराष्ट्र हा नेहमी देशाच्या मतीला जाऊन गेलेला आहे। सह्याद्री ज्या वेळेला देशाला ज्याप्रमाणे संरक्षण करतो तसं महाराष्ट्र जाऊन गेलेलं आहे। आता देखील संपूर्ण देशामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे। या सत्ताधाऱ्यांच्या, या मोदीच्या, या मनुवाद्यांचा महाराष्ट्र कसं काबीज करता येईल, परंतु महाराष्ट्र काबीज व्हायला तयार नाही। शेवटी महाराष्ट्राचा एक हिंगा, महाराष्ट्राचा एक जुनूक सुडूक या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्रीयन करत आहेत। पाहूया मनुवाद्यांचा विजय होतो का एकतेचा विजय होतो, कामगार दिनाचा विजय होतो, महाराष्ट्र दिनाचा विजय होतो। पण आम्ही भारत मातेला, या महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करतो। कामगारांसाठी सुवर्ण दिवस आण, आमच्या महाराष्ट्रासाठी सुजलाम सुफलाम दिवस आण, नव्हे संपूर्ण देशासाठी या मनुवाद्याचा मनोकामना नष्ट करून बाबासाहेब शाहू फुले आंबेडकरांचं राज्य होऊ दे, लोकशाहीचं राज्य होऊ दे। जय हिंद, जय महाराष्ट्र।